हे बघा, त्यांनी त्यांचं बघावं, ते सत्तेमध्ये आहेत, ते भरपूर गोष्टी सांगू शकतात. पुढे काय होणार आहे ते आपण पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या समोर येईलच. आणि जिथे आमचा प्रश्न आहे, मी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बोलू शकते. अजून कोणाच्या बरोबर युती होणार आहे, किती सीट्स मिळणार आहेत, हे सगळं विषय आदरणीय राजसाहेबांचा आहे. आणि राजसाहेब जेव्हा त्याचं समोर येऊन आम्हाला आदेश देणार, तेव्हा आम्ही त्याच्यावरती तुम्हाला सांगू शकतो. पण नक्की हे आहे की सध्या आम्ही आमचे प्रयत्न चालू आहेत आणि आमची इच्छा अशी आहे की एकत्र आम्ही लढावं आणि दोन भाऊ एकत्र आले तर ताकद चांगली मिळेल आमच्या पक्षाला पण आणि त्यांच्या पक्षाला. हे बघा, तुम्ही कधीही बघितलं तर आदरणीय राजसाहेबांवरती विश्वास ठेवणारे त्यांचे कार्यकर्ता कुठेही गेले नाही, कुठेही हल्ले नाही. आजही मी आली आहे किंवा आमचे पक्षाचे कुठचेही प्रमुख नेते इथे आले. साहेबांचं तर बाजूला ठेवा, साहेब आले तर वेगळंच चित्र निर्माण होतो. पण नक्की आज आपल्या एक हाकेवर आपल्या 100 महिला इथे उभे राहतात, तर तुम्हाला समोर येतच आहे की आपल्या समोर येतच आहे की काय आपल्या पक्षाची ताकद आहे. आणि माझ्यासाठी माझी ताकद म्हणजे आमच्या महिला असेल. आपण सगळे, मी मला असं वाटतं की मी प्रत्येक कार्यकर्त्यासाठी बोलते, प्रत्येक पदाधिकाऱ्यांसाठी बोलते, त्यांच्या वतीने बोलते की आम्ही कोण होतो, आम्हाला मोठं केलं, आम्हाला नाव दिलं आदरणीय राजसाहेब आणि त्यांचं पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी. आणि आज समजा आदरणीय राजसाहेबांना वाटलं की कुठच्याही पदावर त्यांना काही बदल पाहिजे आणि त्यांना दुसरं नाव द्यायचं आहे, नेमणूक करायची, ते त्यांचं हक्क आहे. आणि मला नाही वाटत की आपण कोणीही त्यांना हे प्रश्न विचारू शकतो. पक्षापासून पक्षाचं कधीही शून्याचं वातावरण नव्हतं. आदरणीय राजसाहेबांच्या मागे हजारोनी कार्यकर्ता आहेत, ते पहिल्या दिवसापासून होते आणि आजही आहे. त्यामुळे आज मी असो की कुठचाही नेता असो, कोणीही असो, त्याचं श्रेय घेऊ शकत नाही. आम्हाला सगळ्यांना नाव आणि मोठं केलं आहे आपल्या पक्षाने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आणि आदरणीय राजसाहेबांनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.